नमस्कार बंधू भगिनींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगलाजीच्या धमाल गोष्टी म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी लहान मुलांना गोष्टी सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही गोष्टी, काही अनुभव असं सांगते. आज मी आता 50 वर्षापूर्वी संक्रांत कशी साजरी केली जायची त्याच्याबद्दलचं तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं नाव आहे. आणि तो एक लेख मीच लिहिलेला आहे. आकाशवाणीवर तो प्रसिद्ध झाला होता, तर तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर ही गोष्ट साधारण 50 वर्षापूर्वीचं वर्णन आहे बरं का. आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हळदी कुंकवाला घरी या. 50 वर्षापूर्वी बरं का. काळी चंद्रकळा, त्यावर बुट्टा सोनेरी पिवळा, हिरवा गर्द शालू, काठ पैठणीचा, प्युअर चंदेरी बुट्टा रुपेरी, टोप पदरी लुगड्याचा, पदर भरजरीचा, काळ्या साडीवर पांढरी खडी, गोळका नवयुतींचा, कुणी घातले कानात डूल, वेणीवर सुवर्णाचे फूल, गोठ पाटल्या तोडे, प्रकाश सोन्याचा, दिमाख दागिन्यांचा, कुणी ठसठशीत सोन्याने मढली, तोडे तन्मणी न्याली, तन्मणीतलं पदक दिसे किती मोहक, टपोऱ्या मोत्यांचा सर, लढीवाळ दिसे सुंदर, तर तिसरीनं केला खड्यांचा साज, चमचमणाऱ्या खड्यांचा वेगळाच वाज, पांढरे खडे, लाल खडे, डाळिंबी खड्यांची शोभा चांगली, दबक्या आवाजात कुसबुस, एकमेकी सांगती मनीचे घुस, काय सांगू तुला सासऱ्यांचा धाक, सासूचा सासुरास, भरीत भर म्हणून नणंद देते त्रास, रांधा वाढा उष्टी काढा, घर आवरा पोरावरा, वीट आला बाई याचा, संक्रांतीची पर्वणी साधून, हळदी कुंकवाचं निमित्त करून, विरंगुळा जीवाला देऊन, मन मोकळं करून, घटका 2 घटका विसरूया सारं, सखा प्राणाचा, विसावा मनाचा, धनी कुंकवाचा, भेटीसाठी जीव आसुसला माझा, पण धाक सगळ्यांचा. असं असलं तरी आजी सासूबाईंना कौतुक भारी. म्हणाल्या, हलवा कर छान, पाक दिला करून, तीळ घेतले शुभ्र धुवून, गुलाबी थंडी, मंद पेटलेली शेगडीची ऊब, हळुवारपणे हलवा झाला सुरू, तासून तास बसून मान पाठ मोडून, टप्पोरा सुरेख हलवा झाला तयार. बघू ग तुझा कसा झाला, काटा नाजूक सुंदर आला, कुणाचा काटा तरतरीत, कुणाचा बोजड, तर कुणाचे नुसते साखर फुटाणे. तुझा बघू माझा बघू, तो तरी किती प्रकारचा, तिळावर, साबुदाण्यावर, खसखशीवर, लवंग वेलदोड्यावर, हारासाठी हलवा मुरमुऱ्याचा, खोबऱ्याच्या कापावर, खोबऱ्याच्या किसावर, आणखी कशावर, सुरेख हलवा घरोघरी व्हायचा. त्यात थोडा रंगीत मिसळायचा. केशरी रंगाला फार मान मिळायचा. केशरी दाणे मिसळले की हलवा आणखीच खुलायचा. मग कलाकुसर व्हायची सुरू. दागिने किती करू आणि नको करू, मंगळसूत्र, चिंचपेटी, लफ्फा, बांगड्या, तोडे, वाकी, कमरेला पट्टा, हातात अंगठी, घड्याळ, गळ्यात हार, मोहनमाळ, सगळा हलव्यांच्या दागिन्यांचा शृंगार. सुनेचं कौतुकही व्हायचं. काटा हवावरचा वाटायचा, मुळीच नेट टोचायचा. एक पाठ 60 ठिकाणी, जावयाला हार, गुच्छ, घड्याळ, अंगठी, वाटी चांदीची, चढावड कौतुकाची, सुबक दागिने घालून 4-5 तास मिरवायचं. कसं छान वाटायचं. डोळ्यांच्या कोपऱ्यातून सखा हळूच बघायचा. हलव्याचा काटा अंगावर यायचा. जीव कसा अगदी फुलवून यायचा. हळदी कुंकू दिलं, वाण लुटलं, बोरं, पेरू, केळी, टहाळ, मेथीची जुडी, नाही तर ऊसाचं काणकं दिलं. खेड्यावरची वस्ती, भरपूर शेती, पैसा नव्हता मुबलक, पण रानमेवा, टोपली लुटू आवा. कुणी लुटायचं कुंभाराचा आवा. नाव घ्या, काय घेऊ बाई नाव तर असतं सारखं मनात, जपून ठेवलंय मी पोटात.
कसं येईल ओठात, हे ग काय नावाचं काहीतरीच काय, किती वेळ घुटमळली, लाली गालावर चढली, लाजरी मैना कशी छान दिसली, डाळिंबी खड्याला सोन्याचं कोंदण, नावाला हवं तसं उखाण्याचं बंधन, पाठ केलेली घेऊ का मनाने जुळू, असा किती किती वेळ घालू, असं म्हणून लाजून चूर व्हायचं आणि मग लाजत लाजत नाव घ्यायचं आणि येते बरं का म्हणून आपल्या घरी जायचं. असा हा संक्रांतीचा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असा हा त्याकाळी सण साजरा व्हायचा. हे मी लिहिलेला लेख तुम्हाला वाचून दाखवला. धन्यवाद.